आमचे नवनवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनवर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका. संत हे श्रेष्ठच असतात, पण संतातले श्रेष्ठ. कशातले श्रेष्ठ? संतातले श्रेष्ठ. ते म्हणून असा भेदभाव का केला? हे भेदभाव केला नाही, आहे ते सांगितलं. खासदार आहे हे म्हणतील भेदभाव का केला? नाही, आहे ते सांगितले. तुम्ही कुठे जिल्हा परिषद का कशाच्या अध्यक्षात आहात, तिथे तुमचं पद ते घेणार नाहीत. जे आहे ते तसं संत श्रेष्ठ का? आम्ही काय जादूटोणा करणारे देवऋषांना सुद्धा संत म्हणतो. कोणी हातातून काढतात. एकाने मला विचारलं तुमचा देव कुठचा? म्हटलं ज्याने हात काढला त्या. हातातून काढणारा देव मला माहिती नाही, पण हात ज्याने काढला, पाय ज्याने काढले, डोळे ज्याने दिले, नाही का? कोण देव? देव शब्दाचा अर्थ देव, दिव, प्रकाश. देव म्हणजे तुम्ही आम्ही बसवलेला नव्हे, तो उपासने करताय बर का. ईश्वरी सत्ता ही सर्व ठिकाणी व्यापक आहे, अणुरेणूमध्ये आहे. मग अणुरेणूमध्ये आहे, मग तुमच्या माझ्यामध्ये का नाही? जरूर आहे, जरूर आहे. मग तुम्ही म्हणाल नागात आहे, आहे. वाघात आहे, आहे. चोरात आहे, आहे. लबाडात आहे, आहे. हो, अशी आहे म्हणून सत्ता आहे. चला, या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून समजून देते. आता तुमच्या खासदार एरियामध्ये जेवढे कोणी आहेत, अड्डेवाले, आकडे घेणारे, हे सगळे तुमच्याच खाली आहेत ना? म्हणजे तुमचाच मतदारसंघ. आता कळेल तुम्हाला कोणाचा मतदारसंघ. बरोबर आहे ना? मग असं म्हणता का मी तर गळ्यात काल बाबा महाराजांच्याकडून माळ घातली, पूर्वी होती, मी काय? हे माझे नाही, हे म्हणता येणार नाही. तुमचा मतदारसंघ आहे. यू कॅनॉट डिनाय इट. ऍक्सेप्टन्स पाहिजे. तसं ईश्वरी सत्ता सर्व ठिकाणी आहे, मग चोरात काय नाही? त्याला सुद्धा बुद्धी देते ना की तुमच्या खिशात असून तुम्हाला न कळता कसं काढून घ्यावं. ही सुद्धा कला आहे. मध्ये पेपरमध्ये एक लेख छापून आला होता, फार वर्ष झाली, 20 वर्ष झाली. खिसे कापूची शाळा आहे आणि तिथे मुलांना शिकवलं जातं साईडचा किसा कसा, पोटावरचा कसा, कोटाचा कसा, आतला कसा, कसे कापावे. आणि नुसते कापावे नाही, कापावे काय तुम्हाला मला सुद्धा कापता येतात. कात्री घेतली कापली नाही, न कळून देता. इतकं सोपं नाही, अवघड आहे नाही का. आपली घरातली बायको ही नंबर 1ची पहिली चोर आहे. माता भगिनी रागू नका माझ्या, उद्या या. उद्या या. आता तुम्ही पैसे खर्च करायला देता. आपण हे घे 2000 रुपये घे. तुम्ही काही डिटेल विचारता? डिटेल विचारायची हिंमतच नाही. काय मला चोरबीर समजतं का? काय किशन टाकतं का? माहेर खलास. ते खैरी असू दे नाही तर बाबा महाराज असू दे, खलास. हिंमत नाही हो, हिंमत नाही विचारायची. काय? पण नीट लक्षात ठेवा, आपल्या खिशावर जर हात मारत असतील, सगळ्यांच्या भुया वर गेल्या म्हणून पुढचं सांगत नाही, आहे का नाही? याच कायदेशीर
आणि प्रत्यक्ष उदाहरण 1000ची 500च्या नोटीच्या बंदीच्या वेळेला. बरोबर आहे ना? तुम्हाला अनुभव आहे, मला अनुभव आहे. काय असतं, ह्या बायका लुगड्याच्या पोटात ठेवून देतात ते पैसे, 500 1000 माहितीच नसतं. पण बदलायची वेळ आल्यानंतर काय करता? अहो ऐकलं का? अहो आमचे गुलाबराव, साधी बायको, सातारा भागातली जशी एखाद्या खेड्यातली बाई असेल तशी. आम्ही कार्यक्रमात होतो, तिथे फोन. मी म्हटलं कोणाचा फोन आहे? ते म्हणले बायकोचा. काय म्हणते? माझ्याकडे लय नोट आहेत 500च्या नावाने. नाही म्हणतात, मला सांग की त्यांना कळून द्यायचं नाही. तुम्हाला कळून दिलं नाही इतक्या वर्षांनी, त्यांना कसे कळून देईल? आता परिस्थितीजन्य म्हणून जे नवऱ्याला जमलं नाही ते या गव्हर्नमेंटला जमलं, त्याच्याबद्दल तरी मार्ग द्यायला. हे बघा, बँकेतले पैसे काढले असते, लॉकर मध्ये फोडून काढले असते, पण यांचे पैसे काढता येणं महान अवघड आहे. कारण का? घरातला चोर. अहो त्याला आरोप तरी कसा करता? आपण जर म्हटलं ना एवढे पैसे कसे निघाले, मग निघाले म्हणजे काय 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 काही नाही, माघार घ्यावी लागते. शिस्तीत. अवघड आहे, अवघड आहे. काही काही चोऱ्या अशा आहेत की त्या कुणालाच पकडता येत नाहीत. तसं देव सुद्धा चोरून तुमच्यात राहिला आहे, तुम्हाला कधीच पकडता आला नाही. आहे का नाही? त्याला पकडण्याकरता संत लागतात. त्याला पकडण्याकरता कोण लागतात? धर्मा पंढरीचा कोणी पकडला? काय ताकद आहे जनावरांची. म्हणून बाईक जी ताकद असते ना ती फार पॉवरफुल आहे, इतकी सोपी नाही आहे. आला का लक्षात? पक्षाचं पटू दे नाही तर न पटू दे, पण शेवटी दुर्गा म्हणलेच ना अटलजी. म्हणलेच ना. ही शक्ती फार मोठी आहे. नाही लक्षात आलं? पुढचं सांगतो. अध्यात्म. बाबा महाराज तुम्ही म्हणला काल, ते बोलताना मी ऐकलं, 84 उभं राहता येत नाही, बाबा महाराज कीर्तन करतात असं सांगा. कान चांगले आहे त्याचा अर्थ, शार्प. बरोबर आहे ना? ही शक्ती कोणाची? काय सांगितलं मी? कानात शक्ती, चालण्यात शक्ती, बोलण्यात शक्ती, डोक्यात विचार करण्याची शक्ती, ऐकण्याची शक्ती, शिव्या देण्याची शक्ती, भांडण्याची शक्ती, निवडणूक लढण्याची, निवडून येण्याची, पडला तर पचवण्याची. मी तुम्हाला म्हटलंच नाही, विषय व्यापक चाललाय. पडल्यानंतर सुद्धा जेव्हा खासदारकीला 35 कोटी 30 कोटी 4 कोटी राहतात, ते पचवणं इतकं सोपं आहे का? शक्ती लागतेच. 5 वर्ष थांबू, पुन्हा बघू. क्या बात आहे. शक्तीचा आहे, शक्तीचा आहे. एक सांगू का? मिरची पचवण्याकरता पोटाला शक्ती लागते, तसं बासुंदी पचवण्याकरता सुद्धा शक्ती लागते. इतकं साधं नाही आहे हे. काय? ही सगळी शक्तीचा खेळ आहे. म्हणून आपण शब्द कसा वापरतो? शक्ती प्रदर्शन.
मराठी भाषेमध्ये काय शब्द वापरला जातो? शक्ती. आज मिरवणूक काढली आणि एवढी सगळे लॉऱ्याने लोक जमवले, दुसरं काही नाही हो. निवडून येतात नाही येतात माहिती नाही, शक्ती प्रदर्शन. बरोबर आहे. म्हणजे किती समाज माझ्या मागे आहे, किती समाज मागे आहे. एक लक्षात ठेवा, शक्तीचं प्रदर्शन काही वेळेला करावं लागतं. पंढरीचा वारकरी 10 लाख माऊलीच्या सोहळ्यावर शक्तीचं प्रदर्शन नाही, भक्तीचं प्रदर्शन आहे. कशाचं आहे? आणि एक सांगू का, परमार्थामध्ये संसारामध्ये प्रदर्शन असतं आणि परमार्थामध्ये दर्शन असतं. नाही, प्रदर्शन केल्याशिवाय संसार होतच नाही. काय किती जरी गव्हर्नमेंटने तुम्हाला कोटा ठरवून दिला, इलेक्शनला इतके खरा, तर त्याच्या 10,000 पट खर्च होतात. नाही होय म्हणू नका तुम्ही, आणि हे धोकेदायक आहे. बरोबर आहे ना? ठरवून दिलेला कोटा होतो का? नाही होत. अवघड आहे, अवघड आहे. शक्तीची तितकी ताकद दाखवावी लागतेच. ती दाखवल्याशिवाय जमतच नाही. म्हणून नीट लक्षात ठेवा, ही जी शक्ती आहे ना, ती स्त्रीलिंगी आहे. कुठून विषय चालला होता? कुणी धरला? जनाबाई. विषय कसा फिरून आला? कुणी धरला? जनाबाई. नामदाराने दर्शन घेतलं पण जनाबाईने धरला. ज्ञानोबाने दर्शन घेतलं, तुकोबाराने दर्शन घेतलं, पण धरला जनाबाईने. जा रे बाबा, बरं झालं तू येऊन गेलास कीर्तनातून, काय हरकत नाही. सकाळशी येते आहे अधिकार. मोठी गंमत आहे. तुकोबारा म्हणतात का मी धरला? नाही, जनाबाई. आणि कोण धरला? चोर. काय चांगलेपणाने मी म्हटलं, खैरे साहेबांना मी धरलं. ठीक आहे, तुम्ही काय म्हणाल? बाबा महाराज, तुमचा अधिकार आहे, तुम्ही वयाने मोठ्या आहात, संप्रदायात मोठ्या, तुमचा अधिकार आहे. पण मी असं म्हणू शकत नाही चोर धरला. नाही म्हणू शकत नाही, म्हणू शकत नाही. सत्तेवर असणाऱ्याला तर म्हणू शकत नाही. भाषणामध्ये म्हणतात एकमेकाला, ते तुमचं तुम्ही एकमेकाला म्हणतात. तर कालच्याच मुलाखतीत झालं, शरदरावनी सांगितलं की मला मैद्याचं पोतं कशा बाळासाहेब म्हणत होते, आणि ते कसं म्हणत होतं हे त्याचं चालतं त्याच्यात. कारण काय नाही, ते दोघांनाही माहिती असतं, संध्याकाळी दोघं तर एका ठिकाणी असतात. म्हणजे इट्स अन ऍक्सेप्टेड फॅक्ट. काय पण इथे धरेला पंढरीचा अनंत कोट ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम या परमात्म्याची शक्ती, त्याला ती म्हणते धरीला. हृदय बंदिताने गेला आत विठ्ठल कोंडीला. काय शक्ती आहे. मला जरा कौतुक वाटलं काही काही गोष्टीचं. सध्या संरक्षण मंत्री बाई आहे, जिला संरक्षणाची गरज आजपर्यंत होती. बरोबर आहे ना? पुरुष 12 वाजता गेला तर कोणी म्हणत नाही एकटा गेला, पण बाई गेली, जाण तिच्या बरोबर. रात्री एकटं काय बाई माणसाला एकटं पाठवतोस का? अशी बाई. आणि आज भारत देशाचं संरक्षण तिच्या हातात आहे. कळलं का शक्ती? मी काय सांगतोय, शक्ती लक्षात आली का? काय शक्ती आहे. म्हणून शिव आणि शक्ती शब्द कसे आहेत? शिव आणि शक्ती. शक्ती ज्याच्यामुळे तो शिव, आणि जिच्यातून प्रकट होते, जिच्यामुळे प्रकट होते ती शक्ती. हे काय दिसतंय? हात उचलला, बरोबर आहे.
त्याच्यातून माझी शक्ती दिसते, हातातून प्रवाहित होणारी. चल्ला काय, गाण्यातून गाण्याची शक्ती दिसते. बघा, गाण्यातून गाण्याची कीर्तनाला सगळेजण हजर आहेत आज, मला बरं वाटतंय. अहो, राजकारणी लोकांनी ते कीर्तन ऐकायला पाहिजे. आवश्यकता आहे, आवश्यकता, गरज आहे. काय, आपल्या वृत्ती जेव्हा पालट होतो तेव्हा समाजाच्या वृत्तीत आपण पालट करू शकतो. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणून काही नसताना काही आहे असं केलं. तुम्ही शून्य होता, बाळासाहेबांनी एक टाकला. बरोबर आहे ना? आणि पुढे शून्य नुसते वाढवायचेत. आता काही करायचं नाही. काय, एक शून्य वाढवला 100, अजून एक वाढवला 1000, अजून एक वाढवला 1,00,000, अजून एक वाढवला 10 लाख. नुसते शून्य. पण एक नसता तर सगळे शून्य. तसं एक प्रभू आहे म्हणून जीवनाला किंमत आहे, नाही तर सगळं शून्य आहे. हरी विण शून्य शेजारू गेम आहे. हरीचा जर शेजार नसेल तर सगळं शून्य आहे. एक महत्वाचा मुद्दा सांगतो व्यवहारातून. सासरा खुश आहे, सासू खुश आहे, मुलं खुश आहेत, पण नवरा खुश नाही. ती बाई संसारात कधी सुखी होत नसते. सगळे विचारतात काय ग, कसं काय, नाही का सगळे चांगलं आहे, पण ते तितके खुश नाहीत माझ्यावर. सासरा देव माणूस आहे, सासू पण चांगली आहे, मुलं बाळही चांगले, पण ते माझ्यावर खुश नाहीत. आता उलटी बाजू, कुणी माझ्यावर खुश नाहीत, पण ते माझ्यावर खुश आहेत. पती जर खुश असेल तर सासऱ्याला आणि सासूरला ती अशी उडवते. जुन्या काळात सांगितलं असतं पैशाच्या नाण्यासारखं, आता सांगतो रुपयाच्या नाण्यासारखं उडव. का? तो वश आहे. कोण वश आहे? तो वश आहे. तसं तो वश आहे म्हणून मी कीर्तन करतो, आणि तो वश आहे म्हणून तुम्ही आलाय. पण हे कळत नाही म्हणून, आणि कळावं म्हणून लागून पाया कळत नाही, आणि कळावं म्हणून सगळे प्रयत्न केले तुकाराम महाराजांनी. वाद तसे बोंब कोणी नाही ठिकाणी, शंख करून पाहिला, कुणी ऐकायला तयार नाही. काय सध्याच्या दिवसातलं सांगू का, चांगलेपणाने ऐकायचं. भ्रष्टाचार करू नका म्हणून करणारे सुद्धा कसा तोडून सांगतात. बरोबर आहे ना? पण केल्याशिवाय कोणी राहतं का? नाही, ते आता हाडी माशी भिनलेला आहे, तो रोग इतका भिनलेला आहे. भ्रष्टाचार शब्दाचा अर्थ पैसे खातात असं मला म्हणायचं नाही, तो भाग निराळा झालाय. ते अर्थ सगळ्यांना माहिती आहे. भ्रष्ट आचार काय अर्थ आहे? भ्रष्ट, जे समाजाच्या चाकोरीत बसत नाही, चौकटीत बसत नाही, त्या चौकटीच्या बाहेर जाणं याचं नाव भ्रष्ट. एक बायको आहे असताना दुसरं काहीतरी लफडं करतोय, भ्रष्ट आचार. एक थोडस नीट लक्षात घ्या. काय भ्रष्टाचार म्हणजे केवळ पैसे खाणं, एक विशेष काय, विशेष काय याच्यात काही भाग आहे असं मला वाटत नाही, महत्वाचा भाग नाही आहे. काय तुम्ही लोक सगळे एकमेकाकडे बघून हसताय, इथे असं कुणी आहे का? म्हणजे तेही त्याच्यातले ह्याही बायका एकमेकाकडे बघून हसतायत, म्हणजे कोणी दुसरी ठेवली आहे का? आणि आंधळे महाराज हे यांच्याकडे बघून मी बोलतो,
आंधळेपणाने बोलत नाही. इतके सगळेजण इकडचा ग्रुप ते हसले, त्याच्यावर मला कळलं काहीतरी भानगड आहे. अहो चालतं सध्या जगच असं आहे, हे सत्याग्रही धरायला पाहिजे. त्यातल्या त्यात जर शुद्ध राहायला असेल तर आमचा वारकरी राहिला. वारकरी माळ घालताना आम्ही 5 पथ्य सांगतो. मांस नाही, मासे नाही, दारू नाही, जुगार नाही, गुटखा नाही आणि परस्थ रुक्मिणी माते समान आणि परपुरुष पांडुरंगा समान. नाही का? कॉर्पोरेट मध्ये मोठं कॉर्पोरेट जे कंपन्या आहेत ना, त्याच्यामध्ये हाऊसवाईफ निराळी आणि ऑफिस वाईफ निराळी. ती त्याच्या गोळी देण्याची काळजी करते, पाणी देण्याची काळजी करते, त्याचा रेकॉर्ड बघते, सगळं काय जायचंय, मीटिंग कुठे आहे. शी इज नोन ॲज ऑफिस वाईफ. म्हणजे म्हणणं कळलं का? तसं इथे घरचीच असावी, ऑफिस नको. नाही नाही नाही, ऑफिशियल पाहिजे. जी घरची आहे ती ऑफिशियल आहे. मला एक सांगायचं खैर साहेब, वारकरी आमचा किती सुधारला मला माहिती नाही. कारण काम, क्रोध, लोभ, दंभ, मत्सर हे ऋषी मुनींची गेले नाहीत तर वारकरीचे तरी कसे जातील. पण एक आहे, हे बाह्य अंगाचे सुटले तरी आतलं कमी व्हायला मदत पडते. आतला रोग जर असेल आणि बाहेर जर दारून गांजा पित असेल तर तो वाढेल. पण बाहेरचं सुटलं तर आतल्या रोगाची जी वेदना जोरदार आहे ती कमी होईल, एवढंच होईल. तसं वारकरी झाला तर एक होईल. मला असं वाटतं सध्याच्या काळामध्ये एवढं 5 जरी बाहेर अंगाचं पाळलं तरी पुष्कळ झालं. अंतरंगाचं नंतर बघू, अंतरंगाचं नंतर बघू. मी असं कधी म्हटलं नाही की मी 100% पवित्र आहे. आधी मनोहर पंत माझ्याकडे घरी आले होते, एक 5-6 महिने झाले असतील, लेटेस्ट आहे. मला म्हणलं फोन आला, मी मनोहर पंत बोलतो. म्हटलं हो काय पंत काय नाही. म्हणलं मला मुलाखत घ्यायची तुमची. आणि ठरवल्या वेळेला त्यांचा PA घेऊन ते रेकॉर्ड घेऊन आले, घेतलं सगळं. फोनवर सांगितलं मी जेवणार आहे बरं का. नाही नाही मग त्याच्या जेवायच्या टायमाला येतं म्हटल्यानंतर वारकऱ्याच्या घरी बिन जेवता कोण जातो. जेवले बिवले, पुस्तक माझ्या हातात आलं. त्याच्यात अनेकांच्या मुलाखती होत्या. शरदराव, राष्ट्रवादीचे अध्यक्ष, आपला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, बरोबर, माजी राष्ट्रपती. मग माझं नाव होतं बाबा महाराज सातारकर संत. मी तिथेच थांबलो. फोन उचलला, PA आली. म्हटलं मला पंतांशी बोलायचं. काय म्हणले बाबा महाराज? अहो म्हटलं तुम्ही काहीतरी भलत असेल तर करून ठेवलंय. ते म्हणलं काय चुकलं माझ्या हातून? अहो तुम्ही संत लिहिले. मी संत नाही आहे, संतांचा आहे. मी साधा कीर्तनकार आहे. ती सुद्धा देवाची कृपा आहे बरं का. मी निष्क्रिय आहे, माझ्या हातून काही घडत नाही. ती क्रिया तो माझ्याकडून करून येतो म्हणून होते. ती म्हणली व लिहिलंय मी, मला वाटलं ते लिहिलं नाही. त्याच्याबद्दल मला आक्षेप घ्यायचं काही कारण नाही आहे. तुम्हाला वाटलं हे माझं भाग्य आहे, पण मी नाही आहे. मी साधा सांसारिक माणूस आहे. बायको आहे, मुलं आहेत, नातवंड आहेत, पतवंड आहेत. कदाचित इतर मंडळीमध्ये विकार जास्ती असतील, माझ्यात विकार नाहीत असं नाही, पण अजून मर्यादा उल्लंघन केलेली नाही. कामाशिवाय कोण जन्माला येतो? येतो? कोणाच काम नाही. मर्यादा उल्लंघन केली तर त्याला नाव ठेवावं, आणि मर्यादा नाही उल्लंघन केली
नाही नाही, मला सांगा, लग्न सोहळा कशा करता? त्याच्या करताच ना. दोन स्त्री आणि पुरुष एकत्र येणं आणि पुढचा वंश वाढणं ही ईश्वरी सत्तेची घटना आहे. बरोबर आहे ना? त्याल्याशिवाय घडेल का? मग आता काम वाईट आहे आणि लग्न झाल्यानंतर तिथूनच सुरुवात आहे, म्हणून हनीमून. तो हनी टिकला तर बरा. एवढे मोठे राजगुरु दादा महाराज, त्या कुळामध्ये माझा जन्म झाला, हे माझं भाग्य आहे बर का. हे माझं नाही आहे, तिथे आलो म्हणून हे आहे, नाही का? हो, शिक्षण चांगलं झालेलं आहे. काय आता तामिळनाडूला जातो तेव्हा इंग्रजीमधून कीर्तन करतो, काय तो काही प्रश्न नाही आहे, पण त्याला महत्व नाही आहे. सद्गुरु दादा महाराजांचा नातू आहे. मी मोठेपणा सांगत नाही खैर साहेब, पण एक गंमत सांगतो. काय असतं प्रारब्ध म्हणा, संचित म्हणा, कृपा म्हणा. तिसऱ्या दिवशी माझी पाळण्यामध्ये पाद्यपूजा झाली. हे मोठेपणा सांगत नाही. कृपा असल्यानंतर काय घडतं? माघ शुद्ध त्रयोदशीला जन्म झाला, मुंबईला सप्ताह. आणि आमचे विणेकरी कुलकर्णी पांडुरंग तात्या कुलकर्णी, त्यांना कळलं. ते मुंबईहून आले आणि पाळण्यामध्ये पूजा केली आणि म्हणाले, आमच्या सद्गुरूचा वंश आहे हा. तिसऱ्या दिवशी मी काय सांगतोय, म्हणून मला कशाचं मोठेपण वाटत नाही. जन्मलेल्या दिवसापासून जिथे माणसं इतकं श्रद्धा ठेवतात, प्रेम करतात, त्याला काय मला वाटणार आहे? मला काय वाटतं याला महत्व नाही. तुम्हाला काय वाटतं आणि तुमच्यात माझं वाटणं किती प्रगट होतं, याच्यातच माझ्या कीर्तनाचं यश आहे. माझ्या कीर्तनाचं यश याच्यात आहे. काल अर्ध्या कीर्तनातून आलात, नाही पाऊण कीर्तनात आलात, आणि पाऊण कीर्तनात येऊन शेवटी मी मानलं तसं मानत नाही बरं का लवकर. मी चिन्मय महाराजांचं ठरलं होतं, पण तुम्ही म्हणा मला यायला उशीर झाला आणि उद्या मला जायचं आहे, उद्या बाबा महाराज तुम्हीच करा. म्हटलं जाऊ द्या, एवढी विनंती करतायत, ऐकू. त्याचं कारण रोज कीर्तन का प्रकृतीला झेपत नाही. आता एक दिवस कीर्तन, एक दिवस विश्रांती, म्हणजे चांगलं चालू राहतं. नाही तर मग कुठेतरी गाडी डळमळीत होते. पण जाऊ द्या, शेवटी खैरे साहेब म्हणतात, खैऱ्याच्या लाकडातूनच कात निघतो आणि त्याच्यामुळे पानाला रंग येतो. बरोबर आहे ना? आणि रंगल्याशिवाय पान नाही, तसं श्रीरंग असल्याशिवाय जीवन नाही. काय म्हटलं मी? श्रीरंग असल्याशिवाय जीवन नाही आणि काटाशिवाय पान भंगत नाही. आणि रंगत असेल तर पंगत, आणि रंगतच नाही तर काय उपयोग आहे? राजकारण खेळताना सुद्धा रंगत असावी, मग मजा असते. उगाच कुश्चितपणा ते उपयोग नाहीये, नाही का? काही काही जे हायर लेवलचे आहेत ना, ते खालच्या लेवलला उतरत नाहीत. टीका टिप्पणी सुद्धा जी करायची त्या लेवलनी करावी, एकदम खालच्या लेवलला जाऊन करू नये. कशी माणसं आहेत, विचार करण्यासारखा गोष्ट आहे. मी कशाकरता सांगितलं तुम्हाला, की जीवनामध्ये नीट लक्षात घ्या की अंतरंगातले जे विकार आहेत, ते विकार जेव्हा पालटतील, ते पालटणं होणार नाही. खैर साहेब माझंही नाही तो, पण किमान कमी जरी झालं तरी हरकत नाही. त्याच्याकरता मोठा दृष्टांत होतो, साधा मोठा. तापाशिवाय जगू शकत नाही, पण ताप वाढू नये. ताप वाढल्यानंतर म्हणता ताप आला, त्याच्या अगोदर नव्हता. काय 97.5 टेम्परेचर आहे का? नाही आहे ना? थर्मामीटर कितीचा असतो खैर साहेब? 10 डिग्रीचा. म्हणजे खाली 95 आणि वर 105. म्हणजे खाली 95च्या गेलं की थंड होऊन गेलं,
आणि 105च्या वर गेलं की तापून गेलं. माणूस कळला तुम्ही किती डिग्रीचा आहे? माझं म्हणणं कळलं का तुम्हाला? माणूस किती डिग्रीचा आहे? 94च्या खालचं कळत नाही आणि 105 सोडून द्यावं 102च्या वरचं कळत नाही. मग 7 डिग्रीच्या माणसाने किती विजस मारावे? विशिष्ट लेवलच्या खालचं काही कळत नाही, विशिष्ट लेवलच्या वरचं काही कळत नाही. अरे 7 डिग्रीच्या किती मिजास मारशील? तुला काय माहितीये काय येतो? मग ताप असावा का नसावा? पण तापाचा ताप होणार नाही इतका नसावा. लग्न करावं का न करावं? करावं. पण त्या लग्नातून ताप निर्माण होईल असं लग्न होऊ नये. मुलं व्हावीत का न व्हावीत? व्हावीत, पण आपल्या मागे उभं राहणारी असावीत. त्यांचा शब्द आपण बाळा, काही बिघडत नाही. काय असं म्हणतात, मुलाची चप्पल आपल्या एवढी झाल्यानंतर तो मुलगा नाही, जो फ्रेंड आहे. त्यांचा नंबर माझ्यापेक्षा 2 नंबर जास्ती आहे. मी सांगितलं, यू आर नॉट माय सन बट यू आर माय ग्रँड सन. खरंच आहे ना. सध्याच्या काळामध्ये कॉन्व्हेंटमध्ये शिकलेला माणूस, मगाशी त्यांना मी सांगितलं, एअर कॉमोडोर दांडेकरांचा नातू किंवा माझ्या मागे टाळ घेऊन उभा राहतो आणि तिकडची सगळी परंपरा सोडून देतो आणि कीर्तन करतो. Jesus not only a son but really grand son. माझं म्हणणं कळलं का तुम्हाला? मी काय म्हणतोय? नुसता सण असं उपयोग नाही. आपला शब्द पाळणारा असावा, आपली वचनं पाळणारा असावा. त्यांची आई म्हणजे केसकर मिनिस्टर आजी, त्यांची बहीण, इतकी मोठी फॅमिली. ते म्हणले नाही, वारकऱ्याच्या घरात आमची मुलगी द्यायची. आम्ही एअरफोर्स मध्ये गेलो, आम्हाला नाही पाळता आलं, पण आमच्या नातवांनी वारकरी पंथात यावं. आणि खैरी साहेब काय सांगू, मगाशी यांना सांगितलं नाही, पहिलं कीर्तन त्यांनी वयाच्या 15 वर्षी केलं. आणि पुढचं ऐकण्यासारखं आहे, त्याचे दोन्ही आजोबा एअर कॉमोडोर सारखा माणूस स्टेजवर गेला, त्याच्या गळ्यात हार घातला आणि पायावर डोकं ठेवलं. कारण त्यांची आई रोज ज्ञानेश्वरी सांगत होती. ते म्हणले, बाळा आमच्या घरातली ज्ञानेश्वरी टिकवतो. 2 वर्षापूर्वी गेले, 93,000 पेन्शन होती. एवढं मोठं पद असेल बघा. पण शेवटी काय वाटलं, पाकिस्तानवर बॉम्ब टाकायला ते होते, चीनवर टाकायला होते. एअरफोर्स मध्ये मोठं पोचलं होतं. पण एवढं असून एकच खंत मनात की ज्ञानेश्वरी आमच्या घरातली संपली. म्हणून मला आनंद आहे, म्हणून ग्रँडसन म्हटलं. आपली मुलं आपल्या मागे तितक्याच ताकदीने उभं राहणं, याच्यासारखं सुख नाही, तो यशस्वी संसार आहे. बरोबर आहे ना? तुमची मुलं तुमचं ऐकणं, ज्याच्यापेक्षा तुम्ही खासदार आहे त्याच्यापेक्षा ती यश जास्ती आहे. तुम्ही खासदार आहात ना, त्याच्यापेक्षा यश ते जास्ती आहे की तुमची मुलं तुमचं ऐकतायत, हे यश जास्ती आहे. नाही तर गावात मोठा आणि घरात आल्यानंतर आला वय फिरून संपलं. म्हणून खरा मोठा माणूस कोण माहितीये का? त्याला बाहेरही पोझिशन आहे, घरातही पोझिशन आहे. बाहेरची म्हणतात, घरातली बायकोही म्हणते, मुलंही म्हणतात, ती खरी पोझिशन आहे. ते म्हणाल तुकाराम महाराजांचं काय? तुकाराम महाराजांची जिजाबाई तुम्हाला कळलीच नाही. ती देवापेक्षा सुद्धा तुकाराम महाराजांना मानत होती. खैर साहेब मला सांगा, हे सगळे जे लोक म्हणतात
हे सगळं लागून या पाया चाललंय बरं का. लागून या पाया तुम्ही समजून घ्या. हे सगळे वारकरी संप्रदायाचे विषय. जिजाबाईला नावं ठेवू नका. अहो काटा मोडल्यानंतर आमचं कार्ट सुद्धा काटा काढायला येत नाही, जिवंतपणे आमचा काटा काढतं. तिथे काटा मोडल्यानंतर देव पायातला काटा काढायला येतो. कोण? तुकाराम महाराज श्रेष्ठ का जिजाबाई श्रेष्ठ? सांगा की. बरोबर आहे ना. मग ती शिवे देत होती, भांडत होती. तिचं भांडण तुकाराम महाराजाशी नव्हतं, पांडुरंगाशी होतं. माझा नवरा तू माझ्यापासून तोडलास. सारखे इटाळ 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 करत. शेवटी त्या म्हणल्या, हो काय रात्र रात्र विठ्ठल करतात, विठ्ठल 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 विठ्ठल. अगं आवले, तुम्ही नाही कळत. आवली शब्दाचा अर्थ कळलं का? ती अवलिया होती, आपल्या मस्तीमध्ये होते. ती देवा जे कोणाची पर्वा करत नाही, देवाची सुद्धा करत नाही, त्याला अवलिया म्हणा, त्याला अवलिया म्हणा. मस्तीमध्ये होती. समोर जरी आले का नाही देव, हो बघ दुधाचा पेला लावला, गरम गोड भाजला, तक्रार केली नाही. काय पावर असली पाहिजे, काय पावर असली पाहिजे. ज्यांना काही कळत नाही म्हणतात. तुकाराम महाराजांची बायको नाही करण्यात होती तुझी. तुझी कसा आहे तिचा विचार कर की. जरा घरात पाऊल टाक म्हणजे कळेल तुझी कशी आहे. अरे जिजाबाईला काय नाव ठेवता? ती काय म्हणायची माहितीये का? कशाला इठ्ठल इठ्ठल करता? अहो मला कळतं, तो तुमचं नाव घेतो. कोण म्हणतात तुका टाकून या गेला, कोण म्हणतात कोण रडते. गाथा काढून बघा, तू मारायचाच लिहिले त्यांनी. तू रडताय, देव रडताय. हे बघा, आम्ही बायका पुरा करता रडतो. संत देवा करता डोळ्यातून पाणी काढतात आणि देव संता करता डोळ्यातून पाणी काढतात. पांडुरंग रडेस. काय जिजाबाई, मला सांगा, माझ्यासारखा सामान्य माणूस, नुसतं ज्ञानोबा तुकोबा म्हटलं, तुमच्यासारखी माणसं डोक्यावर घेऊन चालतात. लाखोचा समाज माझ्या आहे ना, आहे ना. मग जिचा हात हातात घेतला तिचा उद्धार कसा झाला नाही, काय अर्थ लावता. 450 वर्षानंतर आम्ही स्मरण करतो, माणसं आम्हाला मानतात. आणि जेव्हा स्पर्श झाला, हातामध्ये हात घेतला, ती जिजाबाई कशी कशात असू शकेल हे समजून घ्या. लागून या पाया, लागून या पाया. संत चरित्र समजून घ्यावेत नीट. नुसतं हातात पेन आलं म्हणजे लिखाण करून नाही. तुकाराम महाराजांची बायको कशा बघती, काय अर्थाने लिहितोस. काटा पाया हातात घेतला. हो काय आश्चर्य, काय आश्चर्य. या कथा कल्पित नाहीत, वास्तव आहे. काही काही माणसाने याच्या सुद्धा मध्ये आख्यायिक नाही, हे वस्तुस्थिती आहे. आणि हे बघा, संत चरित्रामध्ये सत्यत्व करण्याकरता अंतःकरण संताच्या प्रेमाचं लागतं, तरच कळतं, तरच. नाही तर नाही पटलं. एक विद्वान माझ्या बरोबर होते, मला म्हणाले, सगळंच बोलले की तुकाराम महाराजांच्या त्या वया बुडल्या आणि तरल्या. कागद कुठे तरणार नाहीत. म्हटलं तुझ्या हातून तरणार नाहीत म्हणून तू आहेस, आणि तरले म्हणून तू खूप बारा आहेस. काय चर्चा करतोस, काय चर्चा काय करतोस, नाही का. एखादी गोष्ट एखाद्याच्या हातून घडली म्हणजे त्याला मानावं. ती तुझ्याकडे तुझ्या हातून घडली नाही म्हणजे कशी घडली शंका काढू नये, नाही का. प्रबोधनकार ठाकरे
आणि बाळासाहेब आणि अजून 2 माणसं बसून शिवसेनेची स्थापना झाली. बरोबर आहे ना? बरोबर झाली ना? आता 3 माणसाची किती झाली? याचा बाळासाहेबांना तरी अंदाज होता का? करणारा कोण आहे? काय लिहिलाय बघा. करशील नोहे काही राईचा पर्वत डोंगर राई. तुझ्या मनात आलं तर राईचा पर्वत करशील आणि पर्वताची राई केव्हा करशील हे कुणालाच कळणार नाही. अशा आपण रोज बघतो कुठच्या कुठे पोचलेला मनुष्य कुठे जाऊन पोचतो. बरोबर आहे ना? आता नीट सांगा, हे देवत्व कळलं आणि ज्यांना कळलं त्यांना संत म्हणावं. तेच संत म्हणतात लागून या पाया, लागून या पाया, लागून या पाया. म्हणून तुकाराम महाराजांनी तुम्हाला पाया पडून सांगावं तरी तुम्हाला कळू नाही. किती निगरगट्टा होता आपण. केव्हा कळायचं? कशा करता? काय रे साहेब, तुमच्याकडे पाया पडणारी माणसं बरीच येतात. कीर्तनामध्ये सुद्धा 2-4 आले आज. नाही का? म्हणजे आता निवडणुका होत्या, त्यांच्या मनात आपण बसावं. माझं रोखोक बोलणं नाही का? पंढरीचा वारकरी संतांच्या पाया पडतो का पांडुरंगाच्या पाया पडतो, त्याच्या मनात काय का तुम्हाला काही द्यावं? काही नाही. तुकोबाराचं दर्शन घेतो आम्ही. आज 85 वर्ष वारी झाली माझी. माझ्यावर अनेक संकट आली, डोंगरासारखे दुःख कोसळली, पण वारी देवाने सुकून दिली नाही. मी केली म्हटलं नाही, देवाने सुकून दिली नाही. निष्ठा श्रेष्ठ, इकडे तिकडे हल्लो नाही. निष्ठा मी नाही टिकवली, त्यांनी टिकवून धरली. एक लक्षात घ्या, म्हणजे राजकारणामध्ये इकडे तिकडे जाणं ते नसतं, जमत नसतं. काही होऊ दे, एक धरलं ते एकच धरून राहावं. अजून सांगतो, नवरा जसा एकच धरून राहावा, बायको जशी एकच धरून राहावी. बरोबर आहे ना? राजकारणात एकच पक्ष धरून राहावा. बरोबर आहे ना? तसं एकच परमार्थ करताना विठुरायाला धरून जाणार. बस तिकडे तिकडे बघू नका. काय करणे काय केले का चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार. काय नव्हे केलं, काय हो मजा आहे. शेकड्याने दृष्टांत आहेत माझ्याकडे. त्यातला इथे बसल्यावर जे आठवतं ते सांगतो. ते काय नाही, मला विचारलं तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणता, काय विठ्ठल नामात आहे? काय नाही, काय आहे त्यापेक्षा काय नाही म्हणले. जरा समजून सांगाल का? म्हटलं त्याच्याकरता तर माझी कीर्तन असतात. थोडी सांगू का? एखाद्या बाईचा जर नवरा मेला, मरू नाही पण मी आला असं गृहीत धरा. बरोबर आहे ना? मग ते नॉमिनेशन तिचं असतं. FD अमक्यावर किंवा काही काही वेळेला नॉमिनेशन केलेलं सुद्धा नसतं. मग तिला काय करावं लागतं? तुमच्यासारखं साक्षीदार 2 घ्यायचे, ही आमच्या तमक्याची पत्नी आहे. अहो, नुसतं मेलेल्या नवऱ्याचं नाव सांगितल्याबरोबर जर इस्टेटीची मालकीण झाली. शब्द नीट लक्षात घ्या माझे मराठीतले. मेलेल्या नवऱ्याचं नाव सांगितलं तर इस्टेटीची मालकीण झाली. आहे त्या देवाचं नाव घेतलं तर काय होणार नाही. काय म्हटलं मी? मेलेला नवरा. हे तुमचे मालक होते. काय झालं? असं बरं, ठीक आहे. आता खैरे साहेबांचे लेटर आणले, तुम्ही दाखला आणलाय. म्हणणं कळलं? मेलेला नवरा, त्याचं नाव फलप्रूफ झालं.
मग आहे तो विठ्ठल, त्याचं नाव फलद्रूप का होणार नाही एवढ्या करता सांगतो. लागून या पाया विनवितो तुम्हाला आणि करे टाळी बोला विठ्ठल विठ्ठल महाराज. का सांगताय? अरे पाया पडून सांगायची पाळी आली. मला वाटतं लाजेवाणी गोष्ट आपल्या जीवनामध्ये आहे का? आपल्या जीवनामध्ये लाजीरवाणी गोष्ट आहे की देवाचं नाव घ्या हे सांगायची पाळी आली. नाही, तुकाराम महाराजांना आली म्हणजे आमच्यावरती पाळी आहेच ना. हे सत्य कशा करतात? तांदे महाराज आपण त्याच्या मागे घडून आणले. काय हेतू आहे? मला नाही वाटत तुमचा काय हेतू असेल. काय राजकारणाला किती उपयोग होईल या कीर्तनाचा मला कळत नाही, कारण मी काही कशाचं वर्णनच करत नाही. पण मला एक आहे, जे काही 2.5 तास इथे बसलात ते नक्कीच फलद्रूप होतील. कारण का? सर्व सोडलं, तक्रारी सोडल्या नाही का? जे तुम्हाला येतात भेटायला त्यांच्या तक्रारी जास्त आणि भीक मागायचा धंदा. क्षमा करा मला, पण आहे ना साहेब ते करा की तेवढं, साहेब ते करा की. किती जरी केलं तरी यांना केलं असं वाटणार नाही. बारामतीला माझा कार्यक्रम होता, शरदराव माझ्या कीर्तनाला बसले. कुठली माणसं त्यांना असे बसलेले स्वस्त बसून द्यायला, हा कागद देतो तो कागद देतो, साबू मीटर बघा. म्हटलं शरदराव वर इथे येऊन माझ्याशिवर बसा. अरे ते पण बसला तिथे. आता या स्टेजवर कोणीही यायचं नाही म्हटलं, त्यांना नीट बसू दे तरी म्हटलं पवार साहेब तुम्ही 100 काम करा पण एक करू नका, आयुष्यभर बोंबलतील तुमच्या नावाने. आहे ना तुमचा अनुभव? काय रोजचा अनुभव, अगदी करेक्ट. 100 करा पण एक करू नका. काय केलं? माझ्या घराची 10 मतं दिली. किती अवघड आहे. ते खासदार झाला ते बरं झालं. काल एक दार सांगायचं राहिलं, ही सगळी दार मागे सोडा आणि महाद्वारात या. महाद्वार कोणाचं आहे? पांडुरंगाचं महाद्वार. काय बॅकडोर एंट्री नाही. तुमच्या राजकारणात एक भाग चालतो, मला थोडस इकडे तिकडे कळतं. म्हणजे घरी बायकोला सांगतो नंबर लागला बरं का आपला. आता उद्या लिस्ट लागणार, त्याचं नावच नसतं आणि त्याच्या जागेवर दुसरं कोणी नका. ही बॅकडोर एंट्री. कळलं का तुम्हाला? मला काय म्हणतात? बॅकडोर एंट्री म्हणजे हा एवढा फिरून त्यांच्या भोवती सगळं करून त्याला जागा मिळाली, पण मिळाली अशाला की ज्याचा काही त्या जागेशी. आता काय करणार? वरून चिठ्ठी आली बॅकडोर एंट्री. तसं बॅकडोर एंट्रीतून टिकत नसतो, कारण ज्याला डावललाय तो याला कसा पाडायचा त्याच पक्षाचा असला तरी प्रयत्न करतोच. हे बघा, बाहेरचे पाडतील याच्यातला विचार नाही, पण घरातले सुद्धा पाडल्याशिवाय प्रयत्न करतील. कसा हा पडेल, कसा हा पडेल ह्या भानगडी करण्यापेक्षा पाया पडा ना. काय माणसं म्हणतील हे राजकारणात बसत नाही. मी कुठे म्हटलं बसवावं म्हणून, पण बसवलं तर बरं पडेल ना. का ते आपले फोटोच नुसते असतात. एकदम खोटं असो, एकदम खोटं असो, एकदम खोटं हात जोडलेले असतात. कोणी कोणालाच हात जोडलेले असतात. काही त्याचं नडलेलं नाही, कोणाचं कोणावाचून नडलेलं नाही. एक सांगू का, आपल्या वाचून जितकं आपलं नडलंय तितकं कुणा वाचूनच नडलं नाही. बरोबर आहे ना? ते म्हणाल तुम्ही एवढी कीर्तनं करता, बिलकुल तुमच्या करता करत नाही, अजिबात नाही.
अरे ते सांगू काय, मला कीर्तनासारखा आनंद दुसरा कुठेच मिळत नाही. आता विणा घेतला की नाही आणि स्वर असा लागतो मस्त समाधीच. मला ऐकणार नाही म्हणून करतो. मला ज्या दिवशी आनंद भेटणार नाही त्या दिवशी कीर्तन बंद करीन. बंद करीन शब्दाचा अर्थ बाहेर फिरणार नाही. आता जमते म्हणून फिरतोय, नाही तर आता देऊळचे काम मोठं चालू आहे मुंबईला, नव्या मुंबईला सुंदर देवळाचं काम चालू आहे. कारण नव्या मुंबईमध्ये विठ्ठलाचं मंदिरच नाही म्हणून बांधतो. आता जवळजवळ 6-7 कोटीचं काम चालू आहे. आमच्या गिरगावचं मंदिर आता ते रिडेव्हलपमेंट सगळे गेलं जागा, म्हणून आम्ही नेरुळला राहायला आलो. मी म्हटलं राहण्याकरता जागा मिळाली, पण भजनाकरता पुढे काय भजनाकरता म्हटल्यानंतर का मग अशीच यानं कोणाला सांगितलं मी आणि माझ्या घरात 125 वर्ष शुद्ध वद्य एकादशीला कीर्तन असतं. 125 वर्ष. आणि ते सातारकरांचंच असतं. दादा महाराज होते तिथपर्यंत त्यांचं कीर्तन चुकलं नाही, आप्पा महाराजांचं चुकलं नाही, माझं चुकलं नाही. आता मला 2 हात झाले, एक माझी मुलगी आणि एक नातू. मग कधी ते करतात, पण एकादशीचं कीर्तन कुठे ना कुठे तरी व्हायलाच पाहिजे. मुंबईला कधी घडलं नाही तरी औरंगाबादला घडलं, नाही तर नागपूरला घडेल, पण एकादशी बिगर कीर्तनाची माझ्या आयुष्यात कधी गेली. मग आता मला सांगा, आपल्याला परमार्थ करायचा असेल तर आपलं देऊळ पाहिजे ना. लोकांना मागून मागून किती वर्ष मागणार, आणि ते देऊळ बांधलंय ना त्याच्यात 10% सुद्धा देणगी नाही. जे कीर्तन केली आणि करतो ते त्याच्याकरताच आपण करतो. हे स्पष्ट आहे, हे आहे, हे स्पष्ट आहे. कोणी त्याची उलट अर्थ केले तर माझ्या श्रोत्यावर परिणामच झाला नाही काय. काही वेळा टीका टिप्पणी होते. तर बाळासाहेबांवर काही कमी झाली, पण शिवाजी पार्कची सभा कमी झाली नाही. काही टीका टिप्पणी कमी झाली तसं माझ्या प्रमाणात झाली. इतकं काय आम्ही काय राजकारणी नसल्या कारणाने काय ते माझ्यावर टीकाची खरी नसते, ती पोटदुखीची असते. आम्ही एवढं करतो ना, आमच्या कीर्तनाला जमत नाही, बाबा महाराज त्या कीर्तनाला, आणि खैरी साहेब सुद्धा एवढी दिसत नाही कीर्तनाला 2 दिवस गेले. दुखतं कुठे, इथे दुखतं. हे बघा, याच्याकरता दुखवायचा काही योग नाही. कीर्तनकार असेल तर समजून घ्या, जे ज्याचा योग असेल तसं घडत असतं. काय अगदी योगाचं महान उदाहरण म्हणजे हे बसलेलं समोर आहे ना. कुठे होता, कुठे आहात, तुमच्या आयुष्याचा तुम्ही जरा मागोवा घ्या, म्हणजे कळेल की देवाने काय केलं, ते कुणाच्या माध्यमातून केलं. हा भाग मिळाला, हा पुढचा भाग आहे. पण त्यांना तरी का सुचावलं की अख्ख्या औरंगाबादातून हाच माणूस उचला, आणि काय मोठं काम केलेला माणूस, मोठ्या कामावर असलेला नाही, एक सामान्यातला सामान्य माणूस. काय प्रभूची लीला आहे, आघात गेला खरंच. ईश्वर सत्ता काय करू शकते नाही का. आता खाली येऊन सांगतो, सत्तेवर असलेल्या माणसाची कृपा झाली तर पद मिळतं. मग सर्व सत्ता ज्याच्या हातात आहे त्याची कृपा झाली तर काय मिळेल. सर्व सत्ता आणि हातात, आणि म्हणे नामयाची सर्व सत्ता हातात आहे, सर्व सत्ता. म्हणून विठ्ठल म्हटल्याबरोबर सगळ्या एसटीचा मालक होतो. चुकून जातो. ही कॅपॅसिटीचं पॉइंट आहे 2 तास म्हणजे काय. आता अजून अभंग सुरुवातच आहे.
हा पण तुम्ही जर मला कीर्तन ठेवलं ना तर अजून 20 दिवस सांगेन आपण. मी आणि माझा नातू आलटून पालटून दोघांची कपॅसिटी आमची तयारच आहेत, रोज माझ्याबरोबरच असतात, त्यामुळे तेही तयार आहेत. असं काही कुठचं काही कमी जास्ती अशातला काही भाग नाही. कमी असतं तर माझ्याबरोबर ठेवलंच नसतं. काय त्यांना कमी म्हणणं हे मला कमी म्हणण्यासारखं आहे. असं ठेवतच नाही मी. त्यांना गाया माला जातो कशात जोरदार राहतात. गायला लागल्यानंतर माणसं म्हणतात, बाहेरची माणसं, अहो कळत नाही कोणाचा आवाज आहे. ही देवाची कृपा आहे, देवाची कृपा आहे. हे सगळं त्याचं आहे. एक सांगू का, चांगलेपणाने आहे का, माझा एकुलता एक मुलगा नेला त्यांनीच आणि दुसरा आणून दिला त्यांनीच. वास्तव. आणि तो नेला माझ्या कीर्तनात. शॉकला ग्रहण गेला 16 वर्षाचा. अशाच देखा अतिशय दुःख झालं. सगळे म्हणले बाबा महाराज परमार्थ सोडतील. म्हटलं नाही, मला परमार्थ करता मोकळे केला. आता कोणा जीव अडकायला नको. पांडुरंगामध्ये जीव अडका. विकेंद्रीकरण नको. इकडे लक्ष नको, तिकडे लक्ष नको. पण त्याला परंपरा चालवायची होती. झाले. ही देवाची कृपा आहे. करून काही होत नसतं. आणि करायचं नाही म्हटलं आणि त्याच्या मनात आलं तर झाल्याशिवाय राहत नाही. हे कळत नाही म्हणून म्हणावं लागतं, लागून या पाया. कीर्तन शक्यतो चुकवू नयेत. तुम्हाला म्हटलं नाही, तुम्हाला अपॉइंटमेंट असेल, प्रश्न म्हटला तो काही प्रश्न आहे म्हणून तर आज केलं, नाही तर केलं नसतं मी. नाही झेपतच नाही. आता मी काय सांगतो तुम्हाला, एक महत्वाचा भाग लक्षात घ्या. कृपेचा रबर सुद्धा जास्ती चालू नये. माझ्यावर प्रभूची कृपा आहे म्हणून 6व्या मधला उडी टाकून बघू नये की मरेल का, नक्की मरशील. तसं बाबा महाराज कीर्तना जो सांगतात 84 वर्ष जगलो, प्रभूची कृपा आहे, पण जास्ती ताण काढू नकोस. आलं ते सांभाळ. एका आडे कीर्तन चालू आहे. 3 दिवसाचा उत्सव आहे. 2 दिवस झाले, अजून 1 दिवस शिल्लक आहे. आलं का लक्षात. आणि मग कालाचं कीर्तन आमच्या 7 दिवसात नाही, सातारकर 3 दिवस. बरोबर आहे ना. सातारकर 3 दिवस. आणि काल्याला आंध्रे महाराजांचं कीर्तन आहे. आंध्रे नाव कसं पडलं मला कळत नाही, पण फारच डोलस आहेत. खरं आहे ना. तू म्हणल्यामुळे मला खरं वाटलं, कारण दोन्ही बाजूने वाजवणार असते. आंध्रे नवनाथ. वा वा, चांगली गोष्ट आहे. वा. असे अजून 1 दिवस सातारकर परंपरेतून कीर्तन सोहळा आहे, काला आहे. असेच या आवडीने आलाय कालपासून. फुल मध्ये समाज आहे. मस्त कीर्तन आहे का अजून खूप आहे. आत्ताशी सुरुवात झाली आहे लागून या पायाला. ते मुलाला शिकवावं लागतं ना, मन धरून पड पाया. तसे आपले 2 दिवस गेले. पड पाया मान मस्कट पड पाया. म्हणजे मुलांना सुद्धा लहान वयापासून वाकायला शिकवावं लागतं. हे बघा, जो वागतो ना तोच वाकवतो. जो वाकत नाही ना, म्हणून वाकायला शिकणं. आणि हेच संप्रदायाचा पाया आहे. लागून या. एक लक्षात घ्या, सेकंडला वाकावं लागत नाही. नमस्कारला वाकावं लागत नाही. पण पाया पडायचं असेल तर उभा राहिलेला खाली पायावर डोकं ठेवावं, वाकल्याशिवाय जमत नाही. आणि म्हणून लागून ह्या पाया उद्या पुढे याच्या पुढे कीर्तन चालू होईल. ज्यांना माळा घालायच्या असतील त्यांनी माळा घालाव्या. ते कामच आहे माझं. मला एकाने विचारलं,
काल खैरे साहेबांनी घातली, तुम्ही घालता का? तुम्ही इथले पुढारी आहेत असं मला कळलं. आहे का? नक्की आहे ना? म्हणजे आहे म्हणण्यापुरती आहे का सगळं पाळता ना सगळं? वा वा, छान 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 छान. धन्य वाटलं मला. 2 माळकरी माझ्या समोर बसले, आणखीन काय पाहिजे मला? चांगलं का? जिल्हा प्रमुख आहे, सुंदर गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. अहो, अशी वारकरी पुढारी जर सगळे झाले नाही का, पुढारी शब्दाचा अर्थ मी असं करतो, पुढे करून घेण्याच्या जो आहारी जातो आणि पुढे करण्याच्या ज्या आहारी गेली असते, अशा दोघांचा संगम मनाने पुढे. इथे आहारी जाण्याची गरज नाही. काय पांडुरंगाच्या आहारी गेलो का नाही? आम्ही प्रेमाने जातो नव्हे, तो आमचा आहारच झालाय. आमचा आहार कोणचा आहे? विठ्ठल नाम आहार आहे. आणि म्हणून ज्यांना माळ घालायची त्यांनी माळ घालावी. आमचं हे पोरगा आहे ना, सोन्या, सोनू माळकरी झाला मागच्या वेळेला. काल ज्यांनी माळा घातल्या त्यांना त्यांनी पत्र काढलीत वाटायला, त्याच्यावर तुमचं नाव, पत्ता आणि मोबाईल द्यायचा, म्हणजे तुम्हाला कार्यक्रमाची माहिती होईल. आणि आज जे घालतील त्यांनाही देणार आहे, उद्या घालतील त्यांनाही देणार आहे. त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे, हरिभक्तपरायण बाबा महाराज सातारकर मुंबई, नाव तुमचं, माझं नाव घालू नका, पत्ता तुमचा आणि मोबाईल फोन तुमचा. कार्यक्रम कळवले जातील, माहिती सगळी होईल. सप्तमोठी होतात, आषाढी वारीला पायरच सण यायचं असेल तरी ह्याच्यावरून माहिती मिळते. म्हणून ही मुद्दाम काय असतं, बाबा महाराज सातारकर नाव मोठं पण कुठे राहतात माहिती नाही, अशी परिस्थिती आहे. बाबा महाराज माहिती आहे पण पंढरपूरला मठ आहे का नाही हे माहिती नाही. त्याच्याकरता ते माळेबरोबर पुस्तक देतो. पंढरपूरला आल्यानंतर मठ कुठे आहे, चंद्रभागेच्या काठी आहे, आळंदीला कुठे आहे, मुंबईला कुठे आहे हे कळलं म्हणजे तुम्हाला तिथल्या तिथे सर्व येता येतं. हा भाग महत्वाचा आहे. कीर्तनाचं वैशिष्ट्य सगळं चांगलं आहे. आता अजून उद्या काय असेल तो भाग सांगू, संबंध होणारच नाही आपण सांगू. हे लागून या पाया जर तुमच्या ठसला ना तर मला वाटलं पुढचा अभंग म्हणायची गरजच नाही. आहे का आंधळे महाराज? आणि हे आंधळी शब्द नाही. आमच्यासारखी माणसं आंधळी शब्द ठेवा नव्हेत. शिकलेले आहोत आम्ही, आमच्या अंधश्रद्धा नाही. माझी 100% खात्री आहे की वारकरी संप्रदायासारखा जीवाचा उद्धार करणारा संप्रदाय सुद्धा जगात नाही. एक लक्षात घ्या, अनेकांच्याकडे विचार असतील पण विचार आचारातून प्रगट होणारे संप्रदाय नाही. आम्हाला गुरु माना, गुरुपौर्णिमेला या, दक्षिणा ठेवून जा, काहीही खा, काहीही प्या आणि काहीही करा. काहीही करता येणार नाही, काही खाता येणार नाही, काहीही पिता येणार नाही, वारीला यायलाच पाहिजे. हा वारकरी संप्रदाय. एक म्हणून कुठे नाही कुठेतरी एक सांगू का, काही काही माणसं असं म्हणतात, तुम्हाला मुद्दाम सांगून ठेवतो, आम्हाला या बंधनात पडायचं नाही. पुढे सांगू काय सर, त्याला बंधन म्हणत नाही, त्याला संरक्षण म्हणतात. संरक्षण बरोबर आहे ना. बंगल्याला जे कंपाऊंड असतं ते बंधन असतं का संरक्षण असतं? तसं आपल्या आयुष्याला जर संरक्षण पाहिजे असेल तर मला वाटतं कलियुगामध्ये तुळशीची माळ आणि वारकरी संप्रदाय हेच खरं संरक्षण आहे. मला जे आहे, ज्याच्या नावाने कुंकू लावतो त्याचं नाही नाव घेऊ तर कुणाचं घेऊ, त्याचं नाही कौतुक करू तर कुणाचं कौतुक नाही का. आता तुम्ही शिवसेनेवाले बरोबर, दोघे या शिवसेनेवाले, मग शिवसेनेचं कौतुक नाही करायचं तर काही काँग्रेसचं करायचं? मित्रत्व असतं, सगळंच आहे. नाही चुकलं काय, आता पक्ष बदलला तर भाग नाही राहा, पण जिथपर्यंत इथे आहे तिथपर्यंत तिचं कौतुक करणं. तसं मी जर वारकरी संप्रदायात 85 वर्ष 84 आणि 150 वर्षाची परंपरा माझ्या मागे आहे तर कौतुक कोणाचं करणार? काय बाबा महाराज ज्ञानोबा तुकवत सांगतात, दुसऱ्या कोणत्या सप्ताहात सांगत नाही. कुंकू कोणाचं लावलंच नाही ना मी.
कुंकू शेवटी एकाच लावतात ना. मग ज्या ज्ञानोबा तुकोबाचं कुंकू पांडुरंगाचं लावलं त्याच कौतुक म्हणून त्याचीच माळ घाला. आणि तो संप्रदाय, हे बघा, मिशनरी तर नाही ना, मी बाटवळ तर नाही ना, नाही. मग आहे त्या संप्रदायात तुम्हाला, आहे त्या हिंदू धर्मामध्ये टिकून ठेवणारा एवढाच वारकरी संप्रदाय. ज्ञानेश्वर आणि बसा, मी उठलोय का अजून? काल काय सांगितलं? मुस्लिमांचा जेव्हा नमाज चालतो तेव्हा मुक्त धर्मगुरू उठल्याशिवाय कोणी उठत नाही. उठतं का? चर्चमध्ये पादरी बाजूला गेल्याशिवाय कोणी तिथला हलत नाही. मग आपले नुसतं म्हणायचं असतं तोंडाने, बाकी काही नसतं करायचं. हलू नका जातसे, तरच तुम्हाला वारकरी संप्रदाय, हिंदू धर्म काय हे कळेल. काहीतरी परंपरा हिंदू धर्माची लक्षात ठेवा. ते नुसतं म्हणून होत नसतं, परंपरा सुद्धा पाळाव्या लागतात. ज्ञानेश्वर माऊली